नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकनची रेसिपी. ती ही गावरान पद्धतीने खायला एकदम टेस्टी लागते. सर्वात आधी तर मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर ही चिकनची जी रेसिपी आहे ती एकदम साधी आणि सोपी आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आणि तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी नक्की ट्राय करा. कशी झाली आहे मला कमेंट मध्ये देखील सांगा. तर इथे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण चिकन शिजण्यासाठी घालूया. गॅस चालू करून त्यावरती ठेवूया कढई आणि कढईमध्ये घालूया 4 चमचे तेल. तर चिकन साठी आपण थोडं जास्तच तेल यूज करणार आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया चिकन. चिकन तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. चिकन छान परतलं की चिकनचा कलर आपोआपच चेंज व्हायला लागतो. चिकन छान परतलेलं आहे. आता घालूया 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा वाटी धना पावडर. आता चिकन छान धना पावडर, हळद, मीठ लागलं पाहिजे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. चिकन वरती झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवलं की 1 ग्लास पाणी टाकूया झाकणवर. हे पाणी गरम झालं की आपण ते चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे. ताटावरचं पाणी कोमट गरम झालं की ते चिकन मध्ये घालूया. आणि याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहे. तुम्हाला चिकन सूपही बनवायचं असेल तर चिकनचं हे जे पाणी घातलेलं आहे, चिकन छान शिजल्यानंतर याचं सूपही तुम्ही बनवू शकता. आता याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी झाकण ठेवून घेऊया आणि चिकन शिजवून देऊया. तोपर्यंत आपण तयारी करूया मसाल्याची. तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे खोबरे, टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. हा सर्व मसाला आपण आता भाजून घेऊया. तर मसाला भाजण्यासाठी सर्वप्रथम आपण खोबरे भाजून घेऊया. खोबरे भाजण्यासाठी टाकूया 1 चम्मच तेल. खोबरे छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचे आहे. तर छान तांबूस रंग खोबऱ्याला आलेला आहे. आता खोबरे काढून घेऊया. त्यानंतर घालूया कांदा. कांदा छान भाजण्यासाठी घालूया 1 चम्मच तेल. कांदाही छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्यालाही छान लालसर रंग यायला लागला आहे. कांदा लालसर व्हायला लागला तर तेव्हा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही मऊसूत झाला की त्यामध्ये घालूया
लसूण आणि कोथिंबीर आणि अद्रक आहे, त्याचे छोटे छोटे पीस करून मसाल्यामध्ये घालायचे आहे, जेणेकरून मसाला वाटत नाही, इझिली वाटला जाईल। आणि हा सर्व मसाला व्यवस्थित चांगला तेलामध्ये 3-4 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। सर्व मसाला भाजून थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता मसाला वाटून घेऊया। मसाला वाटताना तर सर्वात आधी आपण वाटणार आहे खोबरे, कारण खोबरे हे पूर्ण सगळ्या मसाला एकत्र वाटल्यावर बारीक होत नाही, त्यामुळे सर्वात आधी खोबरं वाटून घ्यायचं आहे। खोबरं छान बारीक वाटलं पाहिजे, तेव्हाच मसाल्याला छान चव येते, कालवणाला चव येते, त्यामुळे सर्वात आधी खोबरं वाटून घ्यायचं। खोबरं चांगलं बारीक झालेलं आहे, त्यानंतर आपण हा सर्व मसाला टाकून एकत्र मसाला वाटून घेऊया। मसाला छान वाटून झालेला आहे आणि एकदम बारीक मसाला मी इथे वाटलेला आहे। आता आपण चेक करूया आपलं चिकन शिजलं आहे का। चिकनही छान शिजलेलं आहे। आता हा आपला तयार झालेला आहे चिकनचा अळणी रस्सा। तर हा सूप प्यायला खूप टेस्टी लागतो, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडणार। आता चिकन बनवण्यासाठी कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल थोडंसं गरम होऊन देऊ। तर तेल चांगलं तापलेलं आहे, त्यात मसाल्यामध्ये घालूया आपण घरगुती लाल तिखट 1.5 चमचा, हळद पाव चमचा, काश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि 2 मोठे चमचे चिकन मसाला। हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतला की त्यामध्ये घालूया वाटण आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये एवढं चांगलं परतून घ्यायचं आहे की जोपर्यंत मसाला चांगला तेल सोडत नाही तोपर्यंत चांगला स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला जेवढा तेलामध्ये चांगला परतणार तेवढी कालवणाची चव वाढणार, त्यामुळे मसाला एकदम छान तेल सुटतवर मसाल्यातून तेल वेगळं झालं पाहिजे एवढा मसाला चांगला परतायचा आहे, पण स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवरती, खाली लागला नाही पाहिजे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे। असाच तेल सुटतवर मस्त मसाला परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये घालणार आहे चिकनचा जो रस्सा आहे, चिकन शिजवलेला तो रस्सा, त्याने चव अजूनच वाढते, त्यामुळे चिकनचा रस्सा घालूनही एकदा छान मसाला परतून घेतलेला आहे। आता घालूया शिजवलेलं चिकन। तर हे चिकन मी 5 ते 6 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी आमच्या अंदाजे पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर कसं पाहिजे, किती माणसांसाठी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आणि इथे मी बाजरीच्या भाकरी सोबत खाण्यासाठी बनवत आहे, त्यामुळे रस्सा थोडासा पाहिजे, त्यामुळे मीडियम रस्सा मी धरलेला आहे। तुम्हाला जसं पाहिजे असेल पातळ घट्ट तुम्ही करू शकता। आता घालूया चवीनुसार मीठ। चिकन शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मी 1 चम्मच मीठ आता घातलेलं आहे। तर आणि कालवणाला छान 10 ते 15 मिनिटं छान कडकडीत उकळी येऊन द्यायची आहे। जशी जेवढी छान कालवण उकळणार तेवढी टेस्ट खूप छान लागणार, त्यामुळे चांगलं कालवण 10 ते 15 मिनिटं चांगली कडकडीत उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर घातलेली आहे कोथिंबीर। आता तुम्ही ते पाहू शकता किती छान कालवण तयार झालेलं आहे, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढं छान त्याची चव लागणार आहे। तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या
काढून दाखवते की चिकन झालेलं कसं आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी छान चिकनची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला कसं वाटतंय तुम्हीही कमेंट मध्ये सांगा. पाहता तोंडाला पाणी सुटते की नाही. आणि मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला ही रेसिपी समजून सांगितली आहे. चिकनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.